नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। उपवास असला की एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। रोज ती खिचडी किंवा वडे खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो। पण आज आपण साबुदाण्यापासून 1 चमचाभर तेलामध्ये हा नाश्ता तयार करणार आहोत आणि खरंच खायला अगदी भन्नाट लागतो। एकदा केलात ना की पुन्हा पुन्हा उपवासाला हाच पदार्थ करून खाल, इतका हा भारी लागतो। जर उपवासाला तुम्हाला थोडंसं लाईट खायचं असेल ना, तेलकट न खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी 1 वाटी साबुदाणा छान लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे। साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला इथे 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत। त्यानंतर साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरला लावायचं आहे। मिक्सरमध्ये लावताना अर्धी वाटी आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, माझ्याकडे इथे भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे मी ते वापरलेले आहेत। तुमच्याकडे जर नसतील तर ज्यावेळेस आपण साबुदाणा भाजतो त्यावेळेस आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला फिरून छान असं पीठ तयार करायचं आहे। तर एकदम बारीक पीठ तयार होतं। त्यानंतर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मॅश केले तरी चालतील, फक्त गुठल्या राहू द्यायचे नाहीत आपल्याला। तुम्ही जर 1 वाटी साबुदाणा घेतला असेल तर 2 उकडलेले बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत। 2 उकडलेले बटाटे पुरेसे होतात आपल्याला। चवीनुसार आपल्या यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचे आहेत आपल्याला। तुम्ही मिक्सरमधून याला बारीक पेस्ट जरी केलीत ना तरीही चालेल। वरून कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं साहित्य आपल्याला हे मिक्स करून मळून घ्यायचं आहे। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल ना तर यामध्ये जिरंसुद्धा तुम्ही घालू शकता, ते सुद्धा चवीला छान लागतं। अशा पद्धतीने आपण सगळं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला तुपाचा हात घ्यायचा, याच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं हातावरती, छोटासा गोळा घेऊन आपल्याला लांबट आकाराचा असा हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, अशा पद्धतीने आपल्याला लांबट आकाराचा हा नाश्ता असा तयार करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळे असे करून घेते। तुम्ही हा साबुदाण्याचा पदार्थ उपवास नसताना सुद्धा खाऊ शकता। नाश्त्यामध्ये जर तुम्हाला हलकं-फुलकं काही खायचं असेल ना तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपण हे केलेला नाश्ता आपण आता वाफवून घ्यायचा आहे। तर मी बाजूला इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। आता एका चाळणीवरती घेऊन आपल्याला सगळा हा पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा आहे बघा। अशा पद्धतीने जे मुटके आपण तयार केलेले आहेत ना ते वाफवून घ्यायचे आहेत। साबुदाणा भिजत घालायचं जर तुम्ही विसरला असेल ना तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मुटके तयार करून घेऊ शकता आणि खरंच खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात। तर आता आपण हे सगळे वाफवून घ्यायचे आहेत। पाणीसुद्धा इथं छान गरम झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला चाळणी याच्यावरती घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। चाळणीला खाली पाणी लागू द्यायचं नाही, हवं असेल तर तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला वरून झाकण ठेवून द्यायचं आहे। तर मुटके आपले 4 ते 5 मिनिटात छान वाफवून होतात। तर लो फ्लेमवरती आपल्याला हे मुटके वाफवून घ्यायचे आहेत। एकदा आपण इथे चेक करूया बघा, हाताला अजिबात लागत नाही आहेत आणि मस्त एकदम हे वाफवून झालेले आहेत। तुम्ही ते पाहू शकताय बघा, मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम छान लागतो। या नाश्त्यासाठी तुम्हाला तेलाचा जरासुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे मुटके असेच सुद्धा खाऊ शकता। पण याला आपण एक फोडणी तयार करून घेणार आहोत। तर इथे तेल गरम करून घेतले पॅनमध्ये। तेल छान गरम झाल्यावरती इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलल्यावरती आपल्याला हा नाश्त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्याला फक्त परतून घ्यायचा आहे, त्यामुळे नाश्ता खाण्यासाठी आणखीनच जास्त टेस्टी लागतो। आता मी इथे गरमच असताना हे पॅनमध्ये घातले त्यामुळे थोडंसं चिटकतं याला। थंड करून जर तुम्ही ह्याला पॅनमध्ये घातलं ना तर अजिबात चिटकणार नाही। वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम चटपटीत नाश्ता आपला इथे हा तयार झालेला आहे। उपवासाचा हा नवीन पदार्थ नक्की ट्राय करून बघा। उपवासाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।